नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण करत आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी केसागर पब्लिकेशन सोबत। पूर्णपणे मोफत लेक्चर सिरीज तुम्हाला इथं दिली जात आहे। सध्या आपले सब्जेक्ट चालू आहेत जिओग्राफी, हिस्ट्री आणि करंट अफेअर्स। तर जिओग्राफी हा जो सब्जेक्ट आहे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला देऊन जातो प्रिलिम्स मध्ये। तसं बघितलं तर जेव्हा आपण जनरल स्टडीजचा विचार करतो सीसॅट क्वालिफाईंग झाल्यापासून, तर तिथं तुम्हाला काही रेफरन्स बुक देखील वापरावे लागतात। आजच्या सेशन मध्ये तुम्हाला मी रेफरन्स बुक्सचं इम्पॉर्टन्स समजावून सांगणार आहे। त्यापूर्वी जे विद्यार्थी इतर एक्झाम साठी पण अप्लाय करत आहेत, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा 2024 असेल, पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी भरती प्रक्रिया असेल, तर सगळ्या एक्झाम साठी पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत। आणि आपली पुस्तकं वेबसाईट व्यतिरिक्त Amazon, फ्लिपकार्ट वरती पण मिळतात आणि बुक हाऊस मध्ये पण मिळून जातात। ठीक आहे, ओके। तर आपण सुरुवातीला बघूया की आजचं जे आपलं सेशन आहे खूप इम्पॉर्टंट आहे। कारण का आजच्या सेशन मध्ये सॉरी जो पार्ट आपण कव्हर करतोय त्या पार्ट वरती आयोगाने प्रत्येक वर्षी तुम्हाला क्वेश्चन विचारित, अगदी फक्त मला वाटतं एखादं वर्ष सोडलं तर प्रत्येक वर्षी आयोगाचा क्वेश्चन आहे, तो म्हणजे जगातील प्रमुख पठारे। ठीक आहे, आता पुढे जाऊन विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनल सब्जेक्ट ठेवतील किंवा जीएस पेपर मध्ये तुम्हाला उत्तरं लिहावी लागतील 2025 साठी। तर तिथं तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी हा जो पार्ट येतो जिओग्राफी मधला, त्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे हे लक्षात येईल। आणि प्रिलियम मध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे नवीन नवीन दिसून येतील। तर हा जो पार्ट आहे, जो पार्ट आपण म्हणतोय की 2017 पासून तुम्ही पेपर काढून बघा, जगातील प्रमुख पठारांवरती आयोगाने कायम क्वेश्चन विचारलेला आहे। आणि लक्षात घ्या 23 ला क्वेश्चन नाहीये, म्हणजे डेफिनेटली 24 ला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो। तर आपण इथं काय करूया, जिओमॉर्फोलॉजीचे पुस्तक आहेत ना, ते आधी आपण जिओमॉर्फोलॉजीचे पुस्तकं बघूया। ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जावा, तिथे तुम्ही जिओग्राफी मध्ये जेव्हा जाल तेव्हा जिओग्राफी मध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, इव्होल्युशन ऑफ जिओग्राफिकल थॉट, ऑप्शनल साठी हे पुस्तक लागतं। जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हेही पुस्तक इम्पॉर्टंट आहे। आणि हे जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आहे ना, इथून तुम्हाला जगातील प्रमुख पठारे, जगातील प्रमुख नद्या असतील, पर्वत शिखर असतील, धबधबे असतील, सगळे मॅप तुम्हाला मिळून जातात। ठीक आहे, कारण का मराठी कंटेंट मिळणं फार डिफिकल्ट आहे, लक्षात घ्या। आणि ही पुस्तकं जे यूपीएससी चे विद्यार्थी वापरतात ते तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेले आहेत केसागर पब्लिकेशनने। ठीक आहे, ओके। आता याच्यामध्ये जे तुम्हाला एक पुस्तक आहे, मी तुम्हाला कायमच सांगते, दाते सरांचं हे जे पुस्तक आहे ना, संजीवनी दाते मॅडम आणि दाते सरांचं प्राकृतिक भूविज्ञान, हे पुस्तक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये जो भूरूपशास्त्राचा भाग दिलेला आहे ना, तर इथून तुमचे जे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन बनतात, जगातील पठारं असतील, नद्या असतील, रिव्हर सिस्टीम असेल, किंवा तुम्हाला प्रेशर बेल्ट वरती क्वेश्चन होता 23च्या एक्झाम मध्ये, तर क्वेश्चन खूप डिफिकल्ट बनतायत, जिओग्राफीचे लेंदी बनतायत। आणि क्लायमेटोलॉजीच्या तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत, लक्षात घ्या। आता तुम्हाला जिओग्राफी मध्ये जर आपण आजचं जे सेशन आहे त्याच्याबद्दल मी बोलते, पठारांचे तुम्हाला प्रकार विचारलेत, बरोबर। त्याच्या आधी तुम्हाला पठार आणि कॉन्टिनेंटच्या जोड्या विचारलेल्या आहेत, त्याच्या आधी तुम्हाला कल्लेलं पठार वगैरे अशा प्रकारचा क्वेश्चन विचारलाय। सो तुम्हाला हा जो पार्ट आहे ना, हा थोडासा आयोग डिफिकल्ट विचारत चाललेला आहे, त्याच्यामुळं रेफरन्स बुक तुम्ही वापरा। ओके, जे विद्यार्थी 25 ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी तर चान्स आहे, आतापासून तुम्ही रेफरन्स बुक घ्या आणि रेफरन्स बुक वाचायला सुरुवात करा। जे विद्यार्थी आता एक्झाम देत आहेत 24 ची, त्यांनी ठोकळा घ्या, ठोकळ्यामधून तुम्ही रिव्हिजन आणि परफेक्शनला थोडंसं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे। तर पुस्तकांबद्दल जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही मला बिंदास मेसेज करा, कॉल पण करू शकता, किंवा कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही तुमचे जे डाऊट आहेत ते मला विचारू शकता। ठीक आहे, ओके। चला, बाकी आपल्या केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती राज्यसेवेची बॅच चालू आहे। व्हॅलिडिटी 8 महिने आहे बॅचची, वॉच टाइम 4 वेळा आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन कंडक्ट होतात, 100% लेक्चर तुमचे पूर्ण होतील, रेकॉर्डेड सेशन आहेत, तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार कधीही कुठेही लेक्चर्स बघू शकता। टॉप फॅकल्टी आहे इथं तुम्हाला टीचिंग साठी, आणि फीज आहे 1250 रुपये, संयुक्त साठी आहे 995 रुपये। तर नक्कीच या संधीचा तुम्ही फायदा घ्या।
आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. ठीक आहे. ओके. खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता जर तुमच्या काही शंका असतील तर. ठीक आहे. ओके. चला तर आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. तर आजचा आपलं सेशन आहे पठार म्हणजे काय किंवा जगातील प्रमुख पठार ज्याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. आता राहतो प्रश्न हा की फॅक्च्युअल डाटा सोडून काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्याही आपल्याला आता करायच्या आहेत. कारण का आयोगाची बदलती प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती बदलत आहे. जिथं आयोग तुम्हाला फॅक्च्युअल डाटा विचारतोय, जसं मी तुम्हाला एन्व्हायरमेंटचं एक्झाम्पल दिलं होतं, तसंच तुम्हाला इथं आता आयोग पठार म्हणजे काय, बरोबर, आतापर्यंत फॅक्च्युअल डाटा विचारला, आता तुम्हाला मॅप पण दिला जाऊ शकतो, लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळे कुठलीच रिस्क आपल्याला इथं घ्यायची नाही. तर इथं आपण थोडंसं इन्फॉर्मेशन बघूया की नक्की पठार म्हणजे काय. ओके. आता हा फार मोठा भाग आहे. इथं तर आपण फक्त एकच पार्ट फोकस करतोय. तर उंचावरील मैदाने असं पठारांचं वर्णन करता येतं. ठीक आहे. काय म्हणता येतं, उंचावरती एक मैदान आहे त्याला पठार म्हटलं जातं. आता ही जी उंचावरची मैदानं असतात ना, एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात. जसं आपल्याला क्वेश्चन विचारला होता कललेलं पठार, बरोबर. तर ही जी पठारं असतात ना किंवा ही मैदानं म्हणा, उंचावरची मैदानं म्हणजे पठारे, बरोबर. तर ही मैदाने एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात. ठीक आहे. असं नाही की बाबा ही उंचावरची मैदाने, इथं तुम्हाला इमेज दाखवलेलीच आहे, मी बॅकग्राऊंड इमेज घेतलेली आहेत. ही जी उंचावरची मैदानं असतात ना, ही अनेक बाजूंनी याला उतार असू शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. मग पठारी प्रदेशामध्ये मैदानांसारखे सपाट भाग व उंच सकल भागही थोडेसेच असतात, लक्षात घ्या. वाक्यरचना समजून घ्या. त्याच्यामुळं पठार बघा, आता इथं काय म्हटलंय, उंचावरील मैदानं एका किंवा अनेक बाजूनी तीव्र उतारांची असतात. पण पठारी प्रदेशामध्ये काय असतं, मैदानांसारखे सपाट भाग, उंच सकल भाग जास्त असतात का, नाही, थोडेसेच असतात. ठीक आहे. ओके. म्हणून आपण काय म्हणतो, पठार हे एक वैशिष्ट्यपूर्ण भूमी स्वरूप म्हणून ओळखलं जातं. या 4 सेंटेन्सला कोरिलेट करा, व्यवस्थित समजून घ्या. आता पठारी प्रदेशामध्ये जर उंची तुम्ही बघितली तर इथं सामान्यतः 300 ते 900 मीटर पर्यंत आढळते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला फॅक्च्युअल डाटा सोडून कॉन्सेप्च्युअल डाटा आयोगाने विचारायचा ठरवला, पठार म्हणजे काय किंवा सरासरी त्यांची उंची किती असते, तर हे कंटेंट तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतं. ठीक आहे. आता इथं काय म्हटलंय, 300 ते 900 मीटर पर्यंत असते. पण याला काही अपवाद आहेत का, डेफिनेटली आहेत. इथं तिबेटचं पठार ज्याच्यावरती ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन आला होता आणि बोलिव्हियाचं पठार. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ही दोन्ही पठारं 3000 मीटर पेक्षा जास्त उंचीवरती आहे. खालीलपैकी कोणती पठारे 3000 मीटर पेक्षा जास्त उंचीवर आहेत, तर तिबेटचं पठार आणि बोलिव्हियाचं पठार. नॉर्मली तुम्हाला पठार किती उंचीपर्यंत आढळतात, 300 ते 900 मीटर. ठीक आहे. ओके, क्लिअर. याला करा IMP. सॉरी. नेक्स्ट बघा, जगातील जमिनीचे पुष्कळ भाग जे आहे ना ते आपल्याला पठारांनी व्यापलेले आढळतात. म्हणजे जगातील प्रत्येक खंडामध्ये, कुठलाही खंड तुम्ही घ्या, आफ्रिका घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, आशिया घ्या, तुम्हाला तिथं पठार दिसून येतात. आता आफ्रिका खंड हे म्हणजे पूर्ण खंड हे एक प्रचंड महापठारच आहे. ठीक आहे. ओके. पूर्ण खंडच म्हटलेला आहे. पठारांची निर्मिती का होते, अनेक कारणामुळे होते. पुढे आपण बघूया. तुम्हाला लोकेशन नुसार प्रकार पण विचारतात बघा, महाद्वीपीय पठारे, पर्वतपदीय पठारे वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. तर पठारांची निर्मिती अनेक कारणामुळे होते किंवा होऊ शकते आणि भूमिखंड निर्माण होणाऱ्या हालचाली आणि लावाच्या भेगी उद्गरीकरण या 2 प्रमुख कारणामुळे जगातील, याला करा IMP. जगातली प्रमुख पठारे जी आहेत ना ती 2 रिझनमुळे निर्माण झालेली आहेत. पहिलं रिझन म्हणजे भूमिखंडाखाली ज्या हालचाली होत आहेत कंटिन्युअस, त्या हालचालीमुळं आणि जे लावाचं म्हणजे ज्वालामुखीमुळे निर्माण होणारी पठारं. ठीक आहे. तर ही 2 प्रमुख कारणं आहेत जगामध्ये पठार निर्माण होण्याची. आणि तिसरं रिझन, याच्यावरती पण आयोगाने ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, हिमयुगामध्ये हिमाच्छेदनामुळे संरक्षणे जाऊन सुद्धा काही प्रदेश पठार स्वरूप बनलेले आहेत. आणि पठारांची निर्मिती व त्यांचं स्थान याच्यावरून काय केलं जातं, त्यांचं वर्गीकरण केलं जातं, ज्याच्यावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. पण आपण काय करतो, ही थेरी आपल्याला सहजासहजी कुठल्या पुस्तकामध्ये मिळत नाही, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला रेफरन्स बुक इथं दाखवलेला आहे. ठीक आहे. तर हा जो डाटा आहे हा एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया.
भूपृष्ठावरील आजचे खंड प्रदेश जे आहेत ना ते पुराजीव महाकल्पामध्ये, इथं तुम्हाला ही जी टाइम स्केल आहे ना, ही टाइम स्केल एकदा आपण घेऊया. जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतात याला. तर पुराजीव महाकल्पात एकाच महाखंडाचे सलग भूमीचे भाग होते. ओके, आपण अभ्यासतो ना लॉरेन्शिया, गोंडवन भूमी, टेथिस महासागर वगैरे वगैरे. तर हे काय होतं, हा सलग भूमीचा भाग होता. लक्षात घ्या. उत्तर कार्बोनिफेरस कालखंडामध्ये काय झालं, हालचालींमुळे हे जे सलग भूमी आहे ती फुटली. ओके, तिचं प्रथम लॉरेन्शिया आणि गोंडवन भूमी असं दोन प्रमुख भाग झाले. हे आपल्याला माहिती आहे. फक्त कोणत्या कालखंडामध्ये, उत्तर कार्बोनिफेरस कालखंडामध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतर हे जे खंड प्रदेश आहेत ना, हे खंड प्रदेश विभागले. आपल्याला माहिती आहे, हे आपण 6वीच्या पुस्तकात सुद्धा अभ्यासतो. हे खंड प्रदेश विभागले आणि इतर खंडे तयार झाली. आणि प्रत्येक खंडाचं काय झालं, वेगवेगळे अवशेष आपल्याला आढळतात. आणि हे अवशेष म्हणजेच अतिप्राचीन काळी तयार झालेली पठारेच आहेत. ओके, क्लिअर. हे सगळं समजून घ्या. गोंडवन भूमी म्हणतो आपण. गोंडवन भूमीचं विखंडन झालं आणि कोणती पठारे तयार झाली, याला करा IMP. पुढे जाऊन तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो की खालीलपैकी कोणती पठारे गोंडवन भूमीचं विखंडन होऊन तयार झालेली आहेत. त्याच्यामध्ये दक्षिण अमेरिकेतील गियाना, ब्राझील पठार, आफ्रिकेतील पठार, अरेबियाचं पठार, भारतातील दख्खनचं पठार आणि ऑस्ट्रेलियातील पठार किंवा पश्चिम ऑस्ट्रेलियातील पठार, ही पठारं तयार झालेली आहेत गोंडवन भूमीचं विखंडन होऊन. ठीक आहे. ओके, तुम्हाला देतील लॉरेन्शिया भूमीचं, फक्त उलट सुलट देतात, बाकी काहीच आयोग नवीन करत नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे लॉरेन्शियाच्या विखंडनामुळे काय झालं, सायबेरियातील अंगारा पठार, तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. स्कॅन्डिनेव्हियाचे पठार आणि कॅनडाचे पठार, ही 3 पठारं लॉरेन्शियाच्या विभाजनामुळे तयार झालेली आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा, क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती पण. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट पुढे आपण जाऊया. ग्रीनलँडच्या पठारावरती ऑलरेडी तुम्हाला 2022 ला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ग्रीनलँड आणि स्कॅन्डिनेव्हिया. आता राहिला फक्त स्कॅन्डिनेव्हियावरती क्वेश्चन आलेला नाही, तर ग्रीनलँड आणि स्कॅन्डिनेव्हिया हिम नद्यांमुळे सरोवरे तयार झाली आहेत. म्हणजे हिम नद्यांमुळे तयार होणारी जी पठार आहेत ना, ती तुम्हाला इथं 2 एक्झाम्पल दिसतात. ज्वालामुखी क्रियेमुळे पठार तयार होतात का, होतात. आपण टाइप्स मध्ये सुरुवातीलाच बघितलेलं आहे. इथं काय होतं, भेगी उद्गरीकरण क्रियेमुळे काय होतं, पठारांची निर्मिती होते. भूपृष्ठाला अशा प्रचंड प्रकारच्या भेगा पडतात आणि याच्यामधून शिलारस बाहेर येतो. त्याचे थरावर थर साचतात, जसं की आपला डेक्कन प्लॅट्यू आहे, आणि उंच सकल पठार तयार होतात. कोलंबियाच्या पठार अशाच प्रकारचं पठार आहे. तुम्हाला जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला होता, कुठलं आहे हे, संयुक्त संस्थानातलं. पुन्हा जोड्या लावामध्ये विचारू शकतात, डेक्कन प्लॅट्यू. पण डेक्कन प्लॅट्यूचा वायू विभाग फारच ॲक्युरेट विचारलं तर डेक्कन प्लॅट्यूचा वायू विभाग. आयर्लंड मधील अँट्रिमचे पठार आहे. ही पठारं तयार झालेली आहेत ज्वालामुखीय क्रियेमुळे. ठीक आहे. ओके, म्हणजे शिलारसापासून बनलेली ही पठार आहेत. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन जात नाही. लक्षात घ्या, याच्या बाहेर कंटेंट जातच नाही. म्हणजे अगदी UPSC ला जरी क्वेश्चन विचारला तरी इथूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. फक्त ऑप्शनल मध्ये तुम्हाला याच्या पलीकडे अजून काहीतरी शिकवावं लागतं. पठार कसे तयार होतात वगैरे सगळं एक्सप्लेनेशन तिथं द्यावं लागतं. जस्ट 1 मिनिट थांबा. चला, तर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट बघा, इथे तुम्हाला संयुक्त संस्थानातील कोलंबिया पठाराची रुंदी दिलेली आहे, त्याचा विस्तार पण दिलेला आहे आणि शिलारसाची जाडी पण दिलेली आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं विचारतील का, नाही विचारणार. फक्त हे ज्वालामुखीमुळे तयार झालेलं पठार आहे इतकं लक्षात ठेवा, आणि हे पठार कोणत्या कॉन्टिनेंट मध्ये येतात ते लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे पठाराखाली शिलारसाचे सुमारे 20 थर असून प्रत्येक थराची जाडी कशी असते, वेगवेगळी असते. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कोलंबियाचं पठार मायोसीन काळामध्ये तयार झालेलं आहे. जगातील प्रमुख पठारे. हे सेशन संपल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल, जर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून जर कमेंट्स आले तर आपण या प्रत्येक पठाराची इन्फॉर्मेशन घेऊया. फार कमी विद्यार्थी कमेंट करतात. बघा, राज्यसेवेसारखी एक्झाम आहे आणि तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट सिलेक्टेड मटेरियल मिळतंय ज्याच्यामधून 100% क्वेश्चन येतील. तुमचा जर रिस्पॉन्स नसेल तर मग अवघड आहे. ठीक आहे. ओके, चला पुढे बघा.
भारतातील दख्खनच्या पठाराचा वायव्य भाग मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी तयार झालेला आहे असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पुन्हा जोड्या लावामध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कोणतं पठार कोणत्या काळामध्ये तयार झालेलं आहे. तर हे झालं आपलं ऍडव्हान्स कंटेंट. लाव्हारसाच्या उद्रेकामुळे तयार झालेली पठारे संयुक्त संस्थानाच्या ऑरेगन, नेवाडा, आयडाहो आणि वायोमिंग या राज्यांमध्ये आढळून येतात. राज्यांची नावं थोडी डिफिकल्ट आहेत, 1-2 वेळा रिवाइज करा, लक्षात राहून जातील. आफ्रिकेमधील ड्रेकन्सबर्गचं पठार, ठीक आहे, ब्राझील, अर्जेंटिना येथील पराना पठार आणि न्यूझीलंडच्या उत्तर बेटातील इग्निब्राईट पठार ही लाव्हारसापासून तयार झालेली पठारे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जोड्या लावामध्ये हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नवीन कंटेंट आहे, थोडंसं लक्षात ठेवायला अवघड आहे, पण रिव्हिजन आणि परफेक्शननी गोष्टी लक्षात राहून जातील. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा. आता आपण बघतोय टाइप्स ऑफ प्लॅटू. क्वेश्चन आला होता का? आला होता, बरोबर. कोणत्या परीक्षेमध्ये आला होता? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की कोणत्या एक्झाम मध्ये टाइप्स ऑफ प्लॅटू वरती क्वेश्चन आला होता. तर याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं प्रकार इथे सांगते. पर्वता अंतर्गत पठार, ठीक आहे, काही विद्यार्थी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नसतात. पर्वता अंतर्गत पठार इंटर माउंटेन प्लॅटू असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू देअर लोकेशन, लोकेशन नुसार हा टाइप पडतो, म्हणजे बिटवीन माउंटेन. आता हे 2 माउंटेन तुम्हाला दिसत आहेत, बरोबर, बघून घ्या. हे 2 माउंटेन आहेत. या 2 माउंटेनच्या मधला जो भाग आहे याला म्हटलं जातं इंटर माउंटेन प्लॅटू. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आता हे आपण बघूया याचं एक्सप्लेनेशन. बघा, हा पठाराचा एक प्रकार असून भूमिखंडे निर्माण करणाऱ्या अंतस्थ हालचाली पासून काय होतं, या पठारांची निर्मिती होते. ठीक आहे, पर्वता अंतर्गत पठार. ओके, उंच पर्वतराजींनी वेढलेली असल्यामुळे पठारांची सरासरी उंची 1000 मीटर पेक्षा जास्त आढळून येते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला पर्वता अंतर्गत पठार जोड्या लावामध्ये विचारलंय, पुढे जाऊन स्पेसिफिक या पर्वता अंतर्गत पठारावरती एखादा असा लेंदी क्वेश्चन बनू शकतो. तर इथं बघा, सरासरी उंची त्यांची किती आहे? 1000 मीटर पेक्षा जास्त आहे. चीन मधले तिबेटचं पठार हे पूर्वेकडे थोडे कललेले आहे, याच्यावरती क्वेश्चन आला होता. याच्या उत्तरेला कुनलुन पर्वत आणि दक्षिणेला हिमालय पर्वत आहे, म्हणजे तिबेटचं पठार हे पर्वता अंतर्गत पठार आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा. पठाराची सरासरी उंची 4000 मीटर असून काही भाग 3600 मीटर तर काही भाग 5000 मीटर उंचीवर आहे. एकूण 14. आता बघा, हे क्षेत्रफळ वगैरे आहे ना, अजूनपर्यंत तरी विचारलं नाही, पण स्पेसिफिक तुम्हाला जर तिबेट पठारावरती क्वेश्चन आला किंवा पर्वता अंतर्गत पठारावरती क्वेश्चन आला तर हा सगळा डाटा परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. ओके, आता या प्रदेशाच्या उत्तर आणि ईशान्य भागामध्ये खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत. तेथे अंतर्गत जलोत्सारण आढळते. तिबेटच्या पठाराच्या दक्षिण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्या उगम पावतात. आग्नेय भागांमध्ये यांगत्सी, मेकॉंग आणि सॅल्विन या नद्यांची उगमस्थाने आहेत. बघा, जसं तुम्हाला सुंदरबन वरती क्वेश्चन आला होता की नाही, तसं तुम्हाला अशा रिजन वरती पण क्वेश्चन येऊ शकतो जो तुम्ही जीएस मध्ये अभ्यासलाय, ज्याच्याबद्दल तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचलेली आहे. ठीक आहे, ओके. हा जो पठाराचा भाग आहे ना, हिमरेषेपेक्षा उंच असल्याने इथं बर्फ उन्हाळ्यात वितळतो, त्याच्यामुळे काय होतं, या नद्यांना पाणी पुरवठा होतो. आणि बोलिव्हियाचं पठार बघा, पर्वता अंतर्गत पठारामध्ये तिबेट, त्याच्यानंतर बोलिव्हिया आणि अमेरिकेतील सॉल्ट लेक, 3 पठारांची एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे पर्वतांतर्गत पठारामध्ये येतात. ठीक आहे, तिबेट, बोलिव्हिया आणि सॉल्ट लेक. ओके, आय होप क्लिअर झालं असेल. जास्तीत जास्त तर एक्झाम्पलच महत्वाचे आहेत, पण सांगता येत नाही काय काय विचारेल आयोग तुम्हाला. इथं तुम्हाला पुढचा टाइप दिलेला आहे कॉन्टिनेंटल प्लॅटू. बघून घ्या, जसं दोन्ही बाजूला पर्वत होते तसं इथं दोन्ही बाजूला समुद्र आहे. हा बघा, इथं तुम्हाला सी दिसत आहे, या बाजूला पण तुम्हाला समुद्र दिसत आहे. ठीक आहे, याला म्हटलं जातं कॉन्टिनेंटल प्लॅटू. ठीक आहे, ओके. हा झाला दुसरा टाइप. बघूया याची काय वैशिष्ट्य आहेत. तर महाद्वीपीय पठारे, मराठीमध्ये काय म्हणतात याला? मराठीमध्ये म्हटलं जातं महाद्वीपीय पठारे. ही पठारे विस्तृत असतात, लक्षात घ्या.
विस्तृत असतात, खंडाचा खूप मोठा भाग व्यापतात. यांना शिल्ड किंवा ढाल क्षेत्र सुद्धा असं म्हणतात. कंसात लिहिते मी इथं, शिल्ड ऑब्लिक ढाल क्षेत्र. ठीक आहे, ओके. या पठारांचा बराचसा भाग झिजतो, त्याच्यामुळे तो उघडा पडतो आणि मग काय होतं, ऊर्ध्वगामी, अधोगामी नाही ऊर्ध्वगामी हालचालींमुळे उचलला जातो. ठीक आहे, ओके. एक्झाम्पल बघा, थायलंड मधील कोराटचे पठार, अजूनपर्यंत क्वेश्चन विचारलेला नाही. थायलंड मधील कोराटचे पठार, याला मी 1 नंबर देते. ब्रह्मदेशातील शानचे पठार, याला 2 नंबर देते. आफ्रिकेतील व अरबस्थानातील पठारे, भारतातील दख्खनचं पठार, ही पठारे महाद्वीपीय पठारे म्हणून ओळखली जातात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम डेक्कन प्लॅटू तर तुम्ही शिलारसाने बनलेलं सांगितलंय, वायव्य भाग म्हटलो आपण, बरोबर. नंतर बघा, समुद्र सपाटीपासून ही पठारं सरासरी किती मीटर उंचीवरती असतात? 700 मीटर. समुद्राकडील बाजू तीव्र उतारासारखी असते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, आता हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार आयोगाने विचारलेला नाहीये. बघा, एका बाजूला असतो इथं माउंटेन, ठीक आहे, इथं आहे हा माउंटेन, इथं आहे समुद्र आणि इथं आहे प्लॅटू. ठीक आहे, ओके. मराठीमध्ये बघूया याला काय म्हणतात. याला म्हणतात पर्वतपदीय पठारे, पर्वताच्या पायथ्याशी असलेली पठारे. ठीक आहे, ओके. चला बघा, ही उत्तुंग पर्वत श्रेण्यांच्या पायथ्याशी, बरोबर, पर्वताच्या पायथ्याशी आढळून येतात. पर्वतांची निर्मिती होत असताना काय होतं आपल्याला माहिती. बघा, जेव्हा पर्वतांची निर्मिती होत असते ना, तेव्हा उंच सकल मैदाने तयार होतात की नाही, आणि त्याच्यापैकी आता उंच सकल मैदानात काही भाग उचलला जातो, काही भाग उचलला जात नाही, आणि इतर भागांच्या अनुरोधाने काय होतं, जो भाग उचलला जातो तो पर्वत म्हणून दिसतो, आणि मग त्याच्या पायथ्याशी जो भाग राहतो त्याला पर्वतपदीय पठारे म्हटलं जातं. ठीक आहे. संयुक्त संस्थानामध्ये ॲपॅलॅचियन पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्याशी पीड माउंट नावाचं पठार आहे. नवीन कंटेंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. या पठाराच्या पूर्वेस अटलांटिक महासागराच्या संचयन क्रियेने तयार झालेलं किनाऱ्यावरचं मैदान पण आहे. म्हणजे जसं आपण इथे इमेज बघितली की नाही, आता तुम्ही म्हणाल मॅडम इथं मैदान कसं, इथं बघा, या पर्वताच्या पायथ्याशी पठार मिळतंय, बरोबर, आणि इथं तुम्हाला समुद्र मिळतोय, तर इथं ऑब्विसली मैदान मिळू शकतं. लक्षात आलं. तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे उत्तर अमेरिकेतील कोलोरॅडो पठार. क्वेश्चन विचारलाय, रॉकी सॅनवॉर्न पर्वतांनी वेढलेला आहे. कोणत्या पर्वतांनी? युनिटा, रॉकी आणि सॅनवॉर्न. दक्षिण अमेरिकेतील पॅन्टागोनियाचं पठार कुठं आहे? रॉकी पर्वताच्या पायथ्याशी आहे. ठीक आहे. इटलीचं पठार याच प्रकारामध्ये मोडतं, आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी आहे. ओके, पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी असलेले पठारे, असाही क्वेश्चन बनू शकतो. तर हा झाला तिसरा प्रकार, व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण बघत आहोत वर्ल्ड मॅप. जगातील प्रमुख पठारे कोणत्या खंडामध्ये येतात. ठीक आहे. आता बघा, इथं जर आपण बघितलं तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सतत हे रिव्हिजन करावी लागेल. ओके, लक्षात येते का? बघा, सतत आपल्याला रिवाइज करावं लागेल. इथं तुम्हाला म्हणजे आता मॅप वरती क्वेश्चन विचारले, कोलंबियाचं पठार आहे, कोलोरॅडोचं पठार आहे. ठीक आहे, ओके. इथं तुम्हाला ॲपॅलॅचियन मी आता जे सांगितलं होतं ते इथं तुम्हाला मिळतंय, बरोबर. सेंट्रल मॅक्सिकन आहे. एक एक खंड तुम्ही घ्या. हा वाला भाग तुम्ही बघितला तर इथं तुम्हाला ब्राझिलियन गुयाना, पॅन्टागोनिया, अँटीप्लानो, आता जे आपण बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला इथिओपिया, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. अरेबिया पठार, इथिओपियन, डेक्कन, तिबेट, मंगोलिया, शान पठार, युनान पठार, हा भाग आयोग फोकस करतं, बरोबर. कारण जेव्हा तुम्हाला कल्लेलं पठार विचारलं होतं तेव्हा तुम्हाला हे अरेबियाचं पठार ऑप्शन मध्ये होतं, तिबेटचं पठार ऑप्शन मध्ये होतं, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला इकडचे जे वरचा भाग आहे हा जास्त विचारला जात नाही, सायबेरियन प्लेन्स वगैरे. ऑस्ट्रेलिया प्लॅटो बद्दल पण इतकं विचारलं जात नाही. जेवढं मी तुम्हाला सांगते तेवढं करा. अजून तुम्हाला काय विचारलं जातं, बोलिव्हियाच्या पठारावरती पण क्वेश्चन तुम्हाला कायम बनतो. तर जेवढे महत्वाचे पठार आहेत ना, त्याचं एक वेगळं सेशन आपण घेऊया, प्रत्येक पठाराची इन्फॉर्मेशन आपण घेऊया. ठीक आहे. पण जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सेशनची डिमांड करत असाल तर. ओके, क्लिअर. चला, तर हा मॅप जो आहे ना, मॅप सतत तुम्ही बघा.
त्याच्यानंतर बघा हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे पण पठारं तयार होतात. लक्षात घ्या. मेन टाईप तर आपण बघितले, काही एक्स्ट्रा माहिती आपण बघूया. हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे पठारं तयार होतात. लक्षात घ्या. प्लेस्टोसीन कालखंडामध्ये अमेरिका, युरोप, युरेशिया या खंडाचे उत्तर भाग हिमावरणाखाली होते. ठीक आहे. ओके. नंतर काय झालं? तापमानात वाढ झाली, बर्फाचा विस्तार झाला, घर्षण कार्य झालं आणि उंच पर्वतमय प्रदेशाचं क्षरण झालं आणि तिथं पठारांसारखे प्रदेश तयार झाले. ओके. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका ऑलरेडी क्वेश्चन विचारला. इथं तुम्हाला हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे बनलेली पठारं मिळतात. आता इथं थंडीमुळे काय होतं? तापमान शून्याखाली जातं, नद्या आढळत नाहीत, त्याच्यामुळे ओलसर प्रदेशातील काय होतं? पठारांवर नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारी भूमी स्वरूपे ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका इथं नाहीत, कारण इथं नद्याच नाहीयेत. लक्षात घ्या. फक्त ग्रीनलँडमध्ये तुम्हाला पठारांवर एकमेकांना समांतर असे कटक मिळतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता इथं बर्फाची जाडी वगैरे तुम्हाला दिलेली आहे, किंवा या पठारावर बर्फावर डोकावणारी शिखरे हिमस्तगिरी या नावाने ओळखली जातात. हा पॉइंट फक्त लक्षात ठेवा. वारंवार क्वेश्चन रिपीट होऊ शकतात. ठीक आहे. ओके. आता इथं तुम्हाला अजून एक मुद्दा माझ्याकडून राहिलाय. पठारांवर एकमेकांना समांतर कटक आहेत, बरोबर. या कटकांची उंची जी आहे ना, आजूबाजूच्या भागांपेक्षा 10 मीटर जास्त असते. त्यांना जास्ट्रगी असं म्हटलं जातं. एखादा नवीन मुद्दा आयोगाकडून विचारला जाऊ शकतो, पण असे खूपच डिफिकल्ट पॉइंट ना UPSC सारख्या एक्झामला विचारले जातात. ठीक आहे. ओके. चला. हिमनदीच्या घर्षण कार्यामुळे जसं पठारं तयार होतात, तसे संचयन कार्यामुळे सुद्धा पठारं तयार होतात. तर बघा, इथं संचयन कार्यामुळे दगड माती पसरवली जाते आणि उंच सकल प्रदेश काय होतो? इथं तयार होतो. मैदानी प्रदेश, आता याला तुम्ही मैदानी म्हणू शकता का? नाही, त्यांचं स्वरूप वेगळं असतं. लक्षात घ्या. तर हिमनदीच्या संचयन कार्यामुळे बनलेलं पठार तुम्हाला जर्मनीमध्ये प्रशियाचं पठार, ओके, लडाखमधील देवसाई भागातलं पठार सुद्धा तुम्हाला हिमनदीच्या संचयन कार्यामुळे बनलेलं दिसून येतं. आणि सायबेरियातील अंगारा पठार. 3 एक्झाम्पल तुम्हाला इथं मिळतात, जे तुम्हाला एक्झाम मध्ये दिसू शकतात. म्हणजे अजून पठार या टॉपिक वरचे बरेच क्वेश्चन आयोग तुम्हाला विचारू शकतात. नवीन नवीन क्वेश्चन, जुने नाही. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे पठार तयार होतात. आता इथे बघा, लोएसचं पठार जे आहे ना, लोएस मैदान म्हटलं जातं, पण पठार जे आहे ना, तर इथं चीनमधील शान्सी आणि शेन्सी प्रदेशामध्ये लोएस व्याप्त असून काही ठिकाणी जाडी जास्त आहे म्हणून त्याला पठार म्हटले. लक्षात घ्या बरं का. पाकिस्तानमधील पोटवारचं पठार वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार. हा, तुम्हाला बलुचिस्तानच्या पठारावरती क्वेश्चन होता बघा, बलुचिस्तान. ठीक आहे. ओके. पण लोएसचं पठार, बलुचिस्तानचं पठार हे पर्वतपदीय पठार आहे. लक्षात घ्या. कोरड्या हवामान विभागात असल्यामुळे तिथं काय झालेलं आहे? खोल दऱ्या तयार झालेत. आणि ही जी पठार आहेत, कोणती पठार? वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार झालेली पठारं शेतीसाठी उपयुक्त असतात. लक्षात घ्या. इथं प्राचीन काळी तयार झालेल्या घडीच्या पर्वतांनी काय होतं? अवशिष्ट स्वरूपामध्ये. इथंपर्यंत तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर अजून एक टाईप आहे, तो म्हणजे प्राचीन काळी निर्माण झाले पर्वतांचे प्रकार बघतो की नाही आपण, ब्लॉक माउंटेन वगैरे. तर घडीच्या पर्वतामुळे काय झालेलं आहे? या घडीच्या पर्वतांची झीज झाली आणि मग झीज होऊन शिल्लक राहिलेला जो भाग आहे ना, तो भाग पठाराच्या स्वरूपात राहिला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल आहेत, स्कॅन्डिनेव्हिया पठार, आर्देन पठार, ॲपॅलाचिन मधील ॲलेगेनी आणि कर्बलँड पठार, स्कॉटलँड मधील हायलँड्स. नवीन पार्ट आहे, लक्षात ठेवा. तर हे सगळे पठारांचे प्रकार तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच पुस्तकामध्ये दिसतील. त्याच्यानंतर बघा, अजून एखादा पॉइंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पठारी प्रदेश जर पर्वत वेष्टित असेल तर त्याला बोळसण भूमी म्हणतात. लक्षात ठेवा, बोळसण भूमीची निर्मिती होते. ठीक आहे. पठारांचे काही भाग झिजेच्या घटकामुळे विच्छिन्न होतात, खाच खळगे तयार होतात. इथं खोलगट भागामध्ये सगळे प्रवाह एकत्र येतात. मग काय होतं? कमी अधिक भाग त्याचे झिजले जातात. आणि आफ्रिकेच्या पठारावर आपण बोललो की आफ्रिका खंडच एक मोठं पठार आहे. कांगो आणि तिच्या उपनद्यांनी अनेक ठिकाणी धावत्या आणि धबधबे तयार केले आहेत. ठीक आहे. अँडीज पर्वताच्या पूर्व पश्चिम रंगामधील बोलिव्हियाचं पठार आल्टीप्लानो नावाने ओळखलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला करा स्टार IMP. ठीक आहे. ओके. चला, बाकी तुम्हाला इथं चंद्राच्या भूपृष्ठासारखी विवरे दिसतात. अँडीज पर्वताच्या रांगामध्ये जे बोलिव्हियाचं पठार आहे तिथं. तर हे सगळी वैशिष्ट्य तुम्हाला स्पेसिफिक बोलिव्हियाच्या पठारावरती क्वेश्चन आला तर विचारला
जाऊ शकतो. तर हे होतं आपलं स्पेशल सेशन, जे तुम्हाला 2 ते 4 मार्क मिळवून देईल राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. याच्याही पेक्षा आपण प्रत्येक पठाराची सेपरेट इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड ही 2 पुस्तकं आहेत. सिद्धार्थ सरांची बेस्ट बुक आहेत. नक्की तुम्ही वापरा, ज्याच्यामधून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळेल आणि जिओग्राफीचा एकही मार्क तुमचा जाणार नाही. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.